बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी कमी झालेली आहे। रस्त्यांवरती आता पुरासोबत वाहून आलेल्या पानवेली आणि चिखल साचलेले आहे। पावसाची संततधार सुरूच आहे। आणि थेट आपण नाशिकमध्ये जाऊया। चंदन पुजारीकारी आमचे प्रतिनिधी आहेत, या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। चंदन, आपण बघतोय गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी काहीशी कमी झालेली आहे। आत्ताची एकूणच काय परिस्थिती आहे? आपल्याला माहिती आहे, खरं तर तब्बल 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता पावसानं देखील काहीशी विश्रांती या ठिकाणी घेतली आणि गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील आता कमी करण्यात आलेला आहे। काल गंगापूर धरणातनं आपल्याला माहिती आहे 24,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होता। आज फक्त 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे आणि त्यामुळे आता महापुराची जी पातळी आहे ती देखील कमी होत चाललेली आहे। गंगापूर धरणातनं पाणी कमी सोडत असल्यामुळे गोदाघाट परिसरात देखील आता पाण्याची पातळी कमी होऊ लागलेली आहे। मात्र दुसरीकडे हे पाणी कमी होत असताना शहरामध्ये पानवेली असतील, चिखल असेल, घाण असेल यांचं साम्राज्य वाढू लागलेलं आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता मोहीम जी आहे ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। धोका नाशिककरांचा टळलेला आहे। मात्र दिलासादायक बाब ही म्हणावी लागेल की जवळपास 97% गंगापूर धरण भरलेलं आहे। त्यामुळे नाशिककरांच्या वर्षभराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी वर्षा मार्गी लागलेला आहे। पाणी आपण बघतोय की सध्या टाळकुटेश्वर मंदिर परिसराच्या या सगळ्या भागामध्ये पाणी वाढलेलं आहे। मात्र आता ही पाण्याची पातळी हळूहळू कमी होत चालली आहे। या सगळ्या परिस्थितीवरती चंदन आपण लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट घेत राहू। तर तास धन्यवाद।